चला तर मित्रांनो, आज बघूया शिकू मराठी आनंदाने इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 चिमणीचं घरटं या पाठातील स्वाध्याय व त्या व्यतिरिक्त प्रश्न उत्तरे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा. आकृती आहे, चिमणी शहरांपासून दूर राहते ती ठिकाणे. उत्तर, जंगलात, शेतात व खेड्यापाड्यात. प्रश्न क्रमांक 2, परिणाम लिहा. माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या. उत्तर, माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या त्यामुळे चिमण्यांना राहायला घरटं नाही व चिमण्या लांब जंगलात, शेतात व खेड्यापाड्यात उडून गेल्या. प्रश्न क्रमांक 2, आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली. उत्तर, आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं व राहायला जागाही मिळाली. पुढील प्रकार आहे, विचार करा व सांगा. प्रश्न 1, पक्षी नसतील तर काय होईल, तुमचे मत सांगा. उत्तर, पक्षी हा आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. पक्षी नसतील तर पर्यावरणाचं संतुलन ढासळेल. बियांचं वहन करण्यामध्ये पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका असते. पक्षी कीटक खातात त्यामुळे शेतीचे रक्षण होते. पक्षी नसतील तर त्यांची सुमधुर किलबिलसुद्धा ऐकू येणार नाही. पर्यावरण सुंदर व आनंददायी राहणार नाही. त्यामुळे पक्ष्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपण त्यांची घरटी तोडू नयेत व पक्षी जगावेत यासाठी आपण प्रयत्न करावेत. नंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 2, पाठातील खालील वाक्यातून तुम्हाला काय समजले. अ, चिमणी आहे तर फक्त ती शहरापासून लांब गेली आहे. यातून आपल्याला काय समजतं ते आपण लिहूया. या वाक्यातून हे कळते की चिमण्या अस्तित्वात आहेत, पण शहरात त्यांना राहायला अनुकूल वातावरण नाही, झाडे नाहीत, त्यांना खायला अन्न नाही, म्हणून चिमण्या या शहरापासून लांब जंगलात, खेड्यात गेल्या आहेत. तिथे शेतात त्यांना राहायला झाडे व घरटी आहेत व खायला दाणा व पाणी आहे. पुढचा प्रश्न आ, माणसाची हाव वाढायला लागली. उत्तर, माणसाची हाव वाढायला लागली या वाक्यातून असे समजते की माणूस आपल्या गरजेपेक्षा जास्त निसर्गाचा वापर करू लागला आहे. झाडांची तोड, इमारतींचे बांधकाम आणि प्रदूषण यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक घरे नष्ट होत आहेत. त्यामुळे चिमण्यांसारखे पक्षी शहरापासून दूर जाऊ लागले आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3, पुढील प्रसंगात तुम्ही काय कराल. रस्त्याने जाताना जखमी चिमणी दिसली तर. उत्तर, मी जखमी चिमणीला सुरक्षित ठिकाणी नेईन, तिला पाणी व आवश्यक ती मदत देईन. गरज असल्यास पक्षीमित्र व डॉक्टरची मदत घेईन. तिची काळजी घेऊन बरी झाल्यावर तिला मोकळ्या वातावरणात सोडून देईन. पुढील प्रश्न, चिवचिवाट या शब्दासारखे आणखी नादमय शब्द शोधा व लिहा. यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचे कुठलेही शब्द लिहू शकतात जे नादमय आहेत. इथे आपण लिहिलेले आहेत किलबिलाट, काव काव, कुहू कुहू, टिव टिव, फडफडाट व गुटरगू. भागात आपण पाठावर आधारित अतिरिक्त प्रश्न बघणार आहोत. प्रश्न 1, उत्तरे लिहा. चिमणीसाठी घरटे कोणी आणले. उत्तर, चिमणीसाठी घरटे हे आईने आणले. 2,
चिमण्यासाठी घरटे का आवश्यक आहे? उत्तर, आपल्या पिलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी घरटे हे आवश्यक असते. 3. या पाठातून तुम्हाला कोणता संदेश मिळतो? उत्तर, आपण पक्ष्यांवर प्रेम करावे व त्यांचे संगोपन करावे. हा संदेश या पाठातून मिळतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. 1. चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. रिकामी जागा पिंजऱ्यात. 2. आईने चिमणीसाठी छान घरटं आणलंय. घरटं ही रिकामी जागा. 3. घरट्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. कापूस ही रिकामी जागा. 4. माणसाने सिमेंटच्या मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. इमारती ही रिकामी जागा. पुढील प्रश्न हे व्याकरणावर आधारित आहे. प्रश्न 3. योग्य विरामचिन्हे लावा. 1. तुझे नाव काय? हे प्रश्न आहे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावलेले आहे. 2. वा किती सुंदर घरटे. आता हे एक्सप्रेसिव्ह आहे, त्यामुळे वा त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह व किती सुंदर घरटे यानंतर सुद्धा उद्गारवाचक चिन्ह आहे. 3. मला चिमण्या, पक्षी, झाडे आवडतात. या ठिकाणी सेम शब्द आल्यामुळे इथे आपण वापरणार आहोत स्वल्पविराम मला चिमण्या, स्वल्पविराम पक्षी, स्वल्पविराम झाडे आवडतात व पूर्णविराम. पुढे आई म्हणाली अभ्यास कर. एखाद्याच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं वापरण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह देतो. आई म्हणाली स्वल्पविराम व दुहेरी अवतरण चिन्ह अभ्यास कर, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण व पूर्णविराम. मी शाळेत गेलो पण मित्र आला नाही. मी शाळेत गेलो अर्धविराम पण मित्र आला नाही पूर्णविराम. पुढील प्रश्न आहे प्रश्न 4. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द याचा अर्थ की समान अर्थ असणारे शब्द. पहिलं घर, समानार्थी शब्द निवास. 2. आनंद, समानार्थी शब्द हर्ष. 3. झाड, समानार्थी शब्द वृक्ष. 4. आई, समानार्थी शब्द माता. प्रश्न 5. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द याचा अर्थ की अपोजिट असणारे शब्द किंवा उलट अर्थाचे शब्द. पहिलं आहे मोठे विरुद्ध लहान. 2. नवे विरुद्ध जुने. 3. जवळ विरुद्ध दूर. 4. आनंद विरुद्ध दुःख. प्रश्न 6. लिंग बदला. लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग. पहिलं चिमणा, लिंग बदलून चिमणी. 2. मुलगा, लिंग बदलून मुलगी. 3. आई, लिंग बदलून बाबा. 4. नर, लिंग बदलून मादी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. वचन बदला. वचन एक वचन असेल तर अनेक व अनेक वचन असतील तर एक करायचं आहे. पहिलं चिमणी, वचन बदलून चिमण्या. 2. घर, अनेक वचन घरे. झाड, अनेक वचन झाडे. व 4. पाखरू, अनेक वचन पाखरे. मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठीचा धडा क्रमांक 2 चिमणीचं घरटं याचे पाठातील व पाठाव्यतिरिक्त जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे इथे सोडवलेली आहेत. तुम्हाला हे प्रश्नोत्तरे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.